ज्वारीचा पिठाचा डोसा बनवून तयार आहे। नमस्कार मंडळी, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे डोसे कसे करायचे ते बघणार आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी ज्वारीचं पीठ, सुके मसाल्यामध्ये लाल तिखट, ओवा, जिरं, हळद, चवीनुसार मीठ आणि धने पावडर, कट केलेली भरपूर कोथिंबीर। सर्वात अगोदर आपण एका वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, जिरं, ओवा, लाल तिखट, तुम्ही लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घेऊ शकता, धनेपूड, सुके मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे। आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटर करून घ्यायचं। बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून बॅटर पातळ होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं। पाणी टाकलेलं ज्वारीच्या पिठाला पूर्ण ॲब्झॉर्ब होत आहे। बॅटर आपल्याला थोडंसं पातळच करायचं आहे, कारण त्यामुळे पातळ बॅटर केल्यामुळे डोशाला अशी छान अशी जाळी पकडते आणि मस्त कुरकुरीत होतात। बॅटर मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कट केलेली भरपूर कोथिंबीर घालायची। परत एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आपलं डोशासाठी जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी। नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आणि पळीच्या मदतीने ते डोशाचं बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं। डोशाला खूप छान जाळी पडत आहे। बॅटर तव्यावर टाकून झाल्याच्या नंतर त्यावर एक झाकून ठेवायचं। एक 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे आपला एका साईडने डोसा छान भाजेल। तीन ते 4 मिनिटानंतर प्लेट काढून घ्यायचं आणि त्याच्या बाजूने तेल लावून किंवा वरतीही तेल लावू शकता तुम्ही, त्याच्या कटा मोकळ्या करून घ्यायच्या। कटा मोकळ्या करून झाल्याच्या नंतर दुसऱ्याही साईडने त्याच प्रकारे डोसा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा। डोसा दुसऱ्याही बाजूने छान लालसर खरपूस म्हणजे कडक होईपर्यंत छान भाजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही एका साईडने आपला डोसा खूप छान तयार झालेला आहे। आता दुसऱ्याही बाजूने तसाच कडक होईपर्यंत छान भाजून घ्यायचा। हा जो डोसा बनवलेला आहे तो म्हणजे असाच तोडून खायला पण छान लागतो,
किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी, सुक्या खोबऱ्याची चटणी सोबतसुद्धा खायला खूप छान लागतो. आपला डोसा भाजून तयार झालेला आहे. आपण प्लेटमध्ये सर्व करूयात. तुम्ही याला शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खा किंवा सुक्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा खायला खूप भारी लागतो. आणि राहिलेल्या पिठाचे ही डोसे मी असेच करून घेते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.